सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। सर्वात अगोदर तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी आनापुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? या ताईचा संपूर्ण आक्रोश जर तुम्ही पाहिला तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी होता। कारण की आज नाशिकमध्ये जेव्हा प्रजासत्ताक दिनानिमित्त गिरीश महाजन यांना उभा केलं भाषण देण्यासाठी, तेव्हा त्यांनी सर्व महापुरुषांचे नाव घेतले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच की आज ज्यांच्यामुळे आपण जगत आहोत, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्ही घेतलं नाही का बरं? तुम्हाला अजूनही लाज वाटते का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ लोकशाहीची रचना नसून केली तर आपल्यासाठी संविधान लिहून त्यांनी आपल्याला त्या संविधानामध्ये, त्या संविधानाच्या हर एक पानामध्ये, कलमामध्ये त्यांनी न्याय, बंधुत्व, नेतृत्व, एक आपण कसं जगलं पाहिजे आणि कसं नाही, आपल्या जगण्याच्या श्रेणी पण त्यांनी या संविधानामध्ये लिहून आपल्याला माणसामध्ये एक स्वरूप केलेलं आहे। तरी सुद्धा तुम्हाला आज लाज वाटत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी। आज तुम्ही ज्या उद्यावर आहात ना, त्या उद्यावर पण जाण्यासाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुमच्यावरती देण आहे, तुमच्यावरती उपकार आहे, हे विसरून चालणार नाही, हेही लक्षात घ्या। नाहीतर तुम्हाला कोणता कुत्राही नसला विचारलं। तुमच्या या अशा नेतृत्वाचा आहे ना, आम्हाला काही एक फरक पडत नाही, तुम्ही असो नसो, आम्हाला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही। पण जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे डावलण्यात जाण्यात येत असेल आणि जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे दाबण्यात येत असेल, तिथे तिथे आमच्यासारखा एक भीम सैनिक, कट्टर भीम सैनिक बोला तुम्ही, हा तुमच्याकडे जाहीर निषेध म्हणून तुमच्या विरोधात उभा राहणार म्हणजे राहणार। ही गोष्ट कदापि खपून घेणार नाहीये। तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हर एक भीम सैनिकाने आवाज उचलला पाहिजे गिरीश महाजन यांच्याबद्दल।